रोहित पवारांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे, कारण रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। याआधी 2 वेळा रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी झालेली होती, मात्र आता ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आमदार रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते आमदार आहेत आणि या आधी सुद्धा ईडीने त्यांची 2 वेळा चौकशी केलेली होती आणि आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र ईडीने दाखल केले। तर रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। 2 वेळा ईडीने त्यांची चौकशी केलेली होती, मात्र आता पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यामुळे येत्या काळात काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच या संदर्भात रोहित पवार स्वतः काही स्पष्टीकरण देतात, काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। रोहित पवार यांच्या विरोधात आता ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्यावर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे। रोहित पवार यांच्या अडचणी आता पुढच्या काळामध्ये वाढणार आहेत। श्वेता, नक्कीच खरं तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना या पद्धतीनं रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आहेत यांच्या विरोधामध्ये कुठेतरी ही एक महत्त्वाची घडामोड घडते। ईडीकडून राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्या विरोधात आरोपपत्र जे दाखल करण्यात आलेलं आहे, या संदर्भामध्ये आर्थिक अनियमिततेचा तपास देखील काही दिवसांपासून सुरू आहे आणि याच संदर्भात बारामती अॅग्रो कंपनीच्या कार्यालयावर गेल्या काही दिवसांपूर्वी छापे सुद्धा टाकण्यात आले होते। परंतु या सगळ्या कारवाईला आता रोहित पवारांकडून मात्र विरोध केला जातोय। ही सगळी कारवाई पॉलिटिकल वेंडेटा अर्थात राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप त्यांच्याकडनं करण्यात आलाय। तपास यंत्रणा मात्र कायदेशीर पद्धतीने आपण प्रक्रिया पाळत सगळी प्रक्रिया राबवत असल्याचा दावा करते। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी आणि पुढचा तपास नेमका कसा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि मूळतः अधिवेशनाच्या काळामध्ये अशा पद्धतीने ही नोटीस आल्यामुळे ही सगळी कारवाई होत असल्यामुळे हे आरोपपत्र दाखल केल्यामुळे या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नेमकी विधिमंडळातली भूमिका काय असेल, विरोधक यावरती नेमकी काय कारवाई करतायत, त्यांच्या काय स्टँड असणार हे देखील पाहावं लागेल। कारण सातत्याने विरोधकांना अशा पद्धतीकडनं कुठेतरी ज्या कारवाई त्या होताना पाहायला मिळतात, त्याचाच एक भाग म्हणून रोहित पवारांवरील या आरोपपत्राकडे सुद्धा पाहिलं जाऊ शकतं। श्वेता, अगदी तर आपण पाहतोय याआधी 2 वेळा सुद्धा रोहित पवार यांच्या ईडीकडून चौकशी झालेली होती। ओम, आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याआधी जेव्हा चौकशी झाली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी या चौकशीला सहकार्य दिलेलं होतं, आपलं जे म्हणणं होतं ते ईडी समोर मांडलेलं होतं। आता सध्या जे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आलाय? अगदीच मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की बारामती अॅग्रो संदर्भात ज्या काही तक्रारी होत्या त्याबद्दल सातत्याने त्यांच्याबद्दल आरोप होत होते आणि खरं तर रोहित पवारांकडनं जेव्हा या संदर्भात ईडीने त्यांना चौकशीसाठी बोललं तेव्हा सुद्धा त्यांनी याबद्दल सहकार्य केलं होतं। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला होता की केवळ या प्रकरणात मला टार्गेट केलं जाते, खरं तर याहून अनेक गंभीर आरोप वरिष्ठ नेत्यांवरती आहेत, त्या संदर्भात माझ्याकडे पुरावे देखील आहेत। त्यामुळे जर मला अधिक या पद्धतीमध्ये त्रास दिला गेला तर मी इतर वरिष्ठ नेत्यांच्या संदर्भात जे काही आरोप आहेत, जे काही पुरावे आहेत ते देखील समोर आणण्यास कमी करणार नाही। त्यामुळे बारामती अॅग्रो संदर्भात जे काही आरोप त्यांच्यावर करण्यात आले त्याचाच कुठेतरी उल्लेख या आरोपपत्रामध्ये असल्याचं आपल्याला या सध्या संदर्भात या सगळ्या माहितीतून समोर येत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।